हाय हॅलो कशा आहात? आय होप छानच असाल. तर मी कोमल हाऊसवाईफ व्लॉगमध्ये तुमचे खूप सारे असे मनापासून स्वागत करते. तर बरं का, व्हिडिओची स्टार्टिंग बघून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर इथे बघा व्हिडिओ जो आहे तर तो आहे किचन ओटा. बघा आपण रोज क्लीन करतो तरी तो छान असा चमकत नाही किंवा त्याला असा फ्रेशनेस वाटत नाही. तर तो जसा नवीन असतो तसाच मेंटेन ठेवण्यासाठी काय करायचं आहे मी तुम्हाला छान अशी आता ट्रिक सांगणार आहे. तर बघा नॉर्मली मी तुम्हाला आता इथे किचन ओटा दाखवते. तर संध्याकाळी सगळं स्वयंपाक वगैरे उरकल्यानंतर किचन ओटा आहे तर तो मी अशा प्रकारे क्लीन करत असते. तर इथे तुम्ही बघू शकता की किती किचन ओटा जो आहे तर तो तेलकट वगैरे आणि असा मळकट वगैरे दिसतो. तर हा कशा पद्धतीने मेंटेन ठेवायचा किंवा कशा पद्धतीने क्लीन करायचा याची जी छान अशी टिप्स आहे. तर याला बघा खूप काही वापरायचं नाही. तर आपल्या घरात ज्या वस्तू अवेलेबल असतात किंवा आहेत मी त्यांनीच तो किचन ओटा असा छान असा क्लीन करून घेणार आहे. तर बघा आता हा जो किचन ओटा आहे तर तो तेलकट होतो. तर लहान मुलं जर असतील तर किचन ओटासारखं काही ना काही सांडवतात किंवा चढतात किंवा स्वयंपाक करताना आपल्याकडूनच तेलकट होऊन जातो किंवा पीठ वगैरे सांडतं. तर त्यासाठी बघा आता आपण काय करणार आहोत, ही आहे भैया पावडर. तरी तुम्ही याऐवजी पितांबरी जरी वापरली तरी काय हरकत नाही. तर मी तरी हीच वापरत असते शक्यतो. तर बघा पितांबरी जी आहे तर ती खूप अशी खरबरीत आणि रखरखीत असते. तर त्याने काय होतं, आपला जो किचन ओटा आहे तर तो अजून डलनेस येतो. तर तो डलनेस कवर करण्यासाठी आपल्याला परत दुसरी जी स्टेप आहे तर ती कवर करायची असते. तर इथे बघा सगळ्या किचन ओट्यावरती आता जी स्टाईल आहे तर त्यावरती मी ही जी भैया पावडर आहे तर ती टाकून घेतलेली आहे. तर इथं बघा मी घेतलेलं आहे थोडंसं पाणी आणि ही आहे भांडी घासायची घासणी. तर बघा आपण बरेच दिवस भांडी घासायची घासणी वापरल्यानंतर ती वापरत नाही, टाकून देतो. तर त्या ज्या घासण्या आहेत तर त्या टाकून न देता तुम्ही या अशा प्रकारे त्याचा रियूज करू शकता. तर अशा प्रकारे जर तुम्ही त्याचा वापर केला तर वेस्टेज पण खूप कमी प्रमाणात निघतं आणि आपल्या ज्या घरात टाकाऊ वस्तू आहेत तर त्यापासूनच टिकाऊ अशा वस्तू तयार होतात किंवा मग आपलं जे सामान आहे तर ते त्यासाठीच उपयोगी पडतं. तर इथे बघा असं पाणी ओतून आपल्याला तो किचन ओटा जो आहे तर तो सगळा असा घासून घ्यायचा आहे. तर बघा जिथे जास्त तेलकट वगैरे आहे तर तिथे तुम्ही पितांबरीसोबत निरमा पावडरसुद्धा यूज करू शकता की जेणेकरून ते तेलकट किंवा चिकट जे डाग असतात तर खूपच दिवस किचन ओटा क्लीन नाही केला तर खूप असे तेलकट आणि चिवट डाग त्या किचन ओट्यावर पडतात. तर त्यासाठी तुम्ही पितांबरीमध्ये निरमा पावडरसुद्धा टाकून क्लीन करू शकता. तर बघा हे जे आपण घासून जे पितांबरीचं राहिलेलं असतं खाली तर ते खूप वेळ ठेवायचं नाही. तर ते किचन ओट्यावरती जर आपण खूप वेळ ठेवलं तर किचन ओटा जो आहे तर तो खूप असा रखरखीत किंवा खरबरीत आपण म्हणतो. तर त्या किचन ओट्याची जी शाईन आहे तर ती शाईन जाते. तर यासाठी आपण जी ही स्टेप आहे तर ही स्टेप केल्यानंतर सगळं घासून झाल्यानंतर आपल्याला लगेच पाण्याने वॉश करायचे आहे. तर बघा इथे तुम्ही छान असं पाण्याने धुवू शकता. तर बघा जिथे खूपच तेलकट किंवा चिवट डाग असतील तर त्या ठिकाणी तुम्ही इथं जे पाणी घेताय तर ते पाणी कोमट पाणी जरी घेतलं तरी काय हरकत नाही, कारण कोमट पाण्याने जे आहे तर तो तेलकटपणा खूप लवकर निघला जातो. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कमेंट्स करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईल. यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन नवीन टिप्स आणि किचन टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. तर चला तर बघा आता इथे सगळं छान असा घासून झाल्यानंतर मी आता पाणी ओतून तो स्वच्छ असा धुवून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघा रिझल्ट बघू शकता लगेच. तो किचन ओटा जो आहे तर त्याचा डलनेस जो होता किंवा तेलकट चिवटपणा तर तो लगेच निघला जातो. खूप असे जास्त कष्टसुद्धा यासाठी घ्यावे लागत नाही. नाहीतर इतर वेळेस आपण किचन ओटा धुवायचं म्हटलं की पाणी ओतून फक्त वरती घासणी फिरून धुवून घेतो. पण असा किचन ओटा तुम्ही जर वीकमधून एकदा क्लीन केला तर खूप छान मेंटेन राहतं किचन. आणि पितांबरीमध्ये सुद्धा लेमन असतं तर त्यामुळे सुद्धा जे तेलकट आणि चिवट डाग असतात तर ते नॉर्मली लगेच निघले जातात. खूप असा वेळ लागत नाही त्यासाठी किंवा खूप असे कष्टसुद्धा लागत नाही. तुम्ही हार्डली तुमचा किचन ओटा जो आहे तो 5 ते 10 मिनटामध्ये क्लीन करू शकता. तर इथे बघा मी आता घेतलेला आहे. सगळं क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला एक ट्रिक करायची आहे. तर इथे बघा किचन ओटा छान असा मस्तपैकी क्लीन झालेला आहे. तर हा क्लीन झाल्यासाठी आपण अंगाला जसं मॉइश्चरायझरसाठी तेलाचा वापर करतो तर इथे सुद्धा किचन ओट्याची शाईन येण्यासाठी किंवा शाईन वाढण्यासाठी किचन ओट्याचा जो रखरखीतपणा आहे तो कमी होण्यासाठी
आपण आता त्यावरती खोबरं तेल टाकून त्या रुमालाने पुसून घ्यायचं आहे. तर इथे बघा खूप छान असा रिझल्ट भेटलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जो आहे तर तुमचा किचन ओटा तर छान असा मेंटेन करू शकता किंवा फ्रेश असं ठेवू शकता. तर ही टिप्स कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.